अभिषेक घोसाळकर हा नगर विभागामध्ये मुंबई बँकेचा अध्यक्ष होता आणि त्यांनी जे या विभागात विधानसभेमध्ये काम केलेलं आहे ते अतिशय सगळेच, मी वडील म्हणून नाही पण लोकांना ते भावला होता आणि त्याचा आज वाढदिवस आहे आणि तो आम्ही सगळ्या शाखेच्या माध्यमातून साजरा करतोय आणि त्याला आम्ही श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करतो. विशिष्ट होतं सगळ्या जाती धर्माबद्दल, म्हणजे गणपत पाटीलमध्ये बिहारी, उत्तर भारतीय, आयसी कॉलनी कॅथलिक आणि इतर, म्हणजे सगळ्या लोकांमध्ये घोसाळकर कुटुंबियांचं नातं आहे. दहिसर आणि घोसाळकर कुटुंब हे नातं शेवटपर्यंत राहणार आहे. कुणी जरी किती प्रयत्न केले तरी घोसाळकर कुटुंब या दहिसरतून हलू शकत नाही हे मला गॅरंटी आहे. कारण सर्व लोकांचा मतं मिळणं हा एक भागाभाग आहे, परंतु लोकांचा प्रेम हे आम्हाला खूप मिळालं आहे आणि त्याबद्दल मी आभारी आहे. बघा तुम्ही किती लोक आले, ते 300-400 लोक असतील मुलं. त्याचं मनामनात असण्याचं कारण असं आहे की आपण अभिषेकाचं काय सांगणार तुम्हाला, ज्या दिवशी अभिषेकची घटना घडली त्या दिवशी दहिसर, बोरवली आणि मुंबईतला जो लोक इथं आली होती, कारण त्याचा मुंबईभर नाव होतं आणि त्याच्यातून म्हणजे एका मोठ्या राजकीय नेत्यासारखा त्याचं शेवट झाला आणि हे खरोखरच आम्हा सगळ्यांना अभिमानास्पद आहे, आमच्या कुटुंबियाला अभिमानास्पद आहे. प्रश्न निवडणुकीला नाही, मी आमदार नाही 15 वर्ष. प्रश्न निवडणुका जिंकणं हारणं हा एक भाग आहे, कारण त्याला सगळ्या कामच हे पाहिलं जात नाही, अनेक गोष्टी पाहिल्या जातात आणि म्हणून काम करणं हे आमच्या रक्तात आहे आणि काम करत राहणार. निवडणुका येतील, निवडणुका जातील, कदाचित विजय मिळेल, पण आम्ही लोकांसाठी काम करत राहणार. मी वयाच्या 16 वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय. अभिषेकने तेच केलं आणि सौरभ सुद्धा तेच करतोय. शिवसेना आणि आमचं नातं, मातोश्रीचं आमचं नातं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो आणि करत राहणार. आज 2 ऑगस्ट अभिषेक घोसाळकर माझे ज्येष्ठ बंधू यांचा आज जन्मदिवस आहे आणि आज या निमित्ताने फक्त वॉर्ड क्रमांक 7 नव्हे तर दहिसर विधानसभेमध्ये वॉर्ड क्रमांक 1 असो, वॉर्ड क्रमांक 2 असो, वॉर्ड क्रमांक 6 असो आणि वॉर्ड क्रमांक 7 अशा प्रत्येक ठिकाणी आपण जे शालेय विद्यार्थी होते आणि ज्या काही जे चांगले मार्क ज्यांनी घेऊन आले होते 10वी-12वी मध्ये त्यांचं गुणगौरव 16 अशा पद्धतीने आज पूर्ण दहिसर विधानसभेमध्ये ऑगस्ट 1 तारीख आणि ऑगस्ट 2 तारीख अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी आजच्या निमित्ताने आज आलेले आमचे सेंट लुईसचे फादर प्रिन्सिपल फादर बिजू आणि मॅरी मॅकलेटचे प्रिन्सिपल सिस्टर लवीना ह्याही त्यांनी आज उपस्थित राहून आज विनोद घोसाळकर साहेब असतील, उदयजी पाटेकर साहेब असतील, विलास पोतनीस साहेब असतील व शिवसेनेचे सर्व प्रभाग क्रमांक 1 चे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज येऊन आज अभिषेक दादाच्या आठवणींना उजाळा पण दिला आणि आज आम्ही सर्वांनी या मुलांच्या माध्यमातून जे आज ते खारीचा वाटा त्यांच्या यशासाठी करायचा प्रयत्न केला त्याचा आज साकार झालेला. आम्ही जवळजवळ 6,000 पुस्तक प्रत्येक मुलांना 4-4 पुस्तकं अशा पद्धतीने आज 5 प्रभागांमध्ये आज सगळीकडे आज वाटले आहेत. आम्ही कमीत कमी 700-800 बॅग्स वाटलेले आहेत या मुलांना आणि काही जे उत्तीर्ण झालेले होते ज्यांना 90+% मिळाले होते त्यांना सन्मान चिन्ह पण देण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आज अभिषेक दादाचं जे कार्य होतं आज म्हणजे खरं म्हणजे मी जेव्हा इलेक्शन लढलो होतो तर जेव्हा मी लोकांपर्यंत पोहोचायचो तेव्हा मला सांगण्यापेक्षा आधीच त्यांनीच मला कामं सांगितली करू ही कामं अभिषेक दादांनी केले होते. अभिषेक दादा आमच्या घरी आलेले होते आणि अशा पद्धतीने जे त्यांनी कार्य तेच सांगत गेले आणि इलेक्शन नंतर सुद्धा ज्या लोकच माझ्याकडे यायचे करून अभिषेक भाई ही कामं करायची तर त्या त्यांनी सांगितलेली जी कामं होती आणि त्यांनी जे आज वर्षभरात जे केलेली जी कामं होती तेच करायचा प्रयत्न मी करतोय आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आज प्रयत्न करतोय.